काहीही कारवाई नाही, काय चित्र आहे पुढे, काय झालंय? राज्य सरकार पण यावर फारसं गंभीरतेने घेताना दिसत नाहीये, कारवाई होताना दिसत नाहीये, काही नोटीस इश्यू झाले नाही, काय सांगा? मी सुरुवातीपासून हे बोललेलो आहे की माझी अपेक्षा या सरकारकडून काही जास्त नाही आहे, कारण वरपासून ते खालपर्यंत जेव्हा सगळं भ्रष्टाचार सुरू असतं, पण जेव्हा उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतील की मी महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणार आहे, तर ते सरासर खोटं असणार आहे, कारण त्यांच्या नाकाच्या खाली अशा प्रकारचे उद्योग सुरू आहे. मी जे आरोप केलं होतं ते आरोप नाही आहे, मी सगळं डॉक्युमेंट्स सहित मी आपल्याला दाखवले होते की कशा प्रकारे एक गव्हर्नमेंट एजन्सी MIDC ज्याचा उद्देश हे आहे की महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री आपण कशा वाढवू शकतो, ते जेव्हा अशा प्रकारचे उद्योग सुरू करतात, एका मंत्र्याला खुश करण्यासाठी सगळे नियम धाब्यावर ठेवून कशा प्रकारचे हे ऍडजस्टमेंट्स करतात, याचं प्रमुख उदाहरण मी आपल्याला सविस्तर दिलेलं आहे. आता मला थेट MIDC ला प्रश्न विचारायचा आहे, मंत्र्यांना विचारत नाही मी, MIDC ला प्रश्न विचारतो. हे MIDC च्या डॉक्युमेंट आहे. हे MIDC जेव्हा कोणत्याही इंडस्ट्री उद्योग सुरू करण्यासाठी जातात, तर त्यांना हे पुस्तक देण्यात येतं आणि त्याच्यामध्ये काय आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस गाईडलाईन्स ऑन लँड अलॉटमेंट सिस्टम ऑफ MIDC. हे मी तयार केलेलं नाही आहे, MIDC ने तयार केलेलं आहे. आणि त्याचा सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे, पहिला मुद्दा जे आपल्याला काही आत जाण्याची आवश्यकता नाही आहे, पहिला मुद्दा हे आहे की ऑक्शन प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स, पहिला मुद्दा आहे त्यांचा रूल नंबर 1. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे, where more than 80% plots is allotted in such industrial areas, remaining plots will be allotted by way of auction. याचा अर्थ हे आहे की कोणत्या इंडस्ट्रियल एरियामध्ये 80% प्लॉट जे आहे ते अलॉट करण्यात आलेलं आहे, लोकांना देण्यात आलेलं आहे. आता उर्वरित फक्त 20% राहिलेले आहे. प्लॉट्स कमी आहे आणि मागणारे खूप जास्त लोक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये MIDC ची जबाबदारी आहे की त्या प्लॉट्सच्या डिटेल्स पेपरमध्ये छापायचं, डिटेल्स द्यायचं, त्याचा ऍड तयार करून की इतकं एरियाचं लँड अवेलेबल आहे, आणि ते दिल्यानंतर जे जे इंटरेस्टेड असतील ते अप्लाय करतील. समजा एका प्लॉटसाठी जास्त बिडर्स आहे, इच्छुक आहे लोक, तर MIDC ने त्याचा ऑक्शन करायला पाहिजे. हे त्यांचा नियम म्हणतो, माझा नियम नाही आहे, हे त्यांचा नियम म्हणतो. आणि ते ऑक्शन केल्यानंतर समजा 5 लोक आले, तर कोणी जास्त पैसे दिले तर त्याला हे अलॉट करण्यात येत नाही. त्याचाही नियम आहे. त्याचा नियम हे आहे की ते जेन्युइन एंटरप्रेन्योर आहे का. या केसमध्ये हे संजय शिरसाट साहेबांचा मुलगा, त्यांची पत्नी जे आहे ते जेन्युइन एंटरप्रेन्योर आहे का, नाही आहे, ते जेन्युइन एंटरप्रेन्योर नाही आहे. मग त्यांची फायनान्शियल क्रेडिबिलिटी बघावं लागतं. इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड अँड एक्सपिरियन्स, त्यांचा इंडस्ट्रियल बॅकग्राऊंडचा एक्सपिरियन्स आहे का, नाही आहे. राजनीतीमध्ये आहे, एक गृहिणी आहे. तिसरं म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन. आता आपण हे लँड देत आहे, किती लँड आहे, 20,20,000 स्क्वेअर फीटच्या लँड, 5 एकरच्या जवळ. 20,20,000 स्क्वेअर फीटच्या लँड मध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे ऍप्लिकेशन दिलेलं आहे की आम्ही 106 कोटी रुपयाची एक फॅक्टरी तिथे सुरू करणार आहे, तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट किती मिळणार आहे लोकांना, तर फक्त 93 लोकांना. हो, 93 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे. आणि त्यांनी हे सविस्तर दिलेलं आहे की 67 स्किल्ड एम्प्लॉईज असणार आहे, 24 अनस्किल्ड एम्प्लॉईज असणार आहे, उर्वरित जे आहे ते आपले सुपरवायझरी स्टाफ असणार आहे. टोटल मिळून 93. आता मी आपल्याला सांगतो की वालूज मध्ये जे MSME चे छोटे छोटे गाडे देण्यात आलेले आहे, 3 एकरामध्ये आहे. ते वालूजच्या जे ट्रक टर्मिनस आहे त्याच्या शेजारीच ते MSME ला लँड देण्यात आली होती, छोटे छोटे गाडे देण्यात आले होते. त्या 3 एकरामध्ये 1000 लोक काम करत आहे. 1000 लोक म्हणजे एका साइडला आपल्याला जॉब क्रिएशन करायचं आहे. आणि MIDC ने जेव्हा हे लँड साठी मुंबईला प्रस्ताव पाठवला, तर त्यांनी हे म्हटलं की प्रायोरिटी लँड अलॉटमेंट. हे प्रायोरिटी लँड अलॉटमेंट MIDC च्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की ती फॉर्च्यून 500 कंपनी आहे, जगातली खूप मोठी कंपनी आहे, किंवा
या देशातली मोठी कंपनी आहे अंबानी सारखी, अडानी सारखी, जे कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे, इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि ज्याच्यामुळे खूप सारे जॉब्स क्रिएट होणार आहे. आता हे तर जेन्युन एंटरप्रेन्युअर नाही आहे, खूप मोठा काही इन्व्हेस्टमेंट असा आहे असं नाही आहे, आणि जॉब्स ही हजारो लोकांना मिळणार आहे. म्हणून आपण प्रायोरिटी अलॉटमेंट यांना द्या. हे जे प्रायोरिटी अलॉटमेंट करण्यात आलेलं आहे हे सगळं नियम तोडून मोडून हे सगळं करण्यात आलेलं आहे. आणि आता माझी जी चिंता आहे हे आहे की शिरसाट साहेबांनी सांगितलं की मी 8 दिवसानंतर याचं उत्तर देणार आहे. मला एक भीती वाटतं की MIDC मध्ये सगळे डॉक्युमेंट्स खोडाखोड करण्याचा काम सुरू आहे. ते न करता आता त्याचं उत्तर दिलं तर मला असं वाटतं की बरं होईल. तुमच्याकडे असू शकते नाही, या नावं तुम्ही का जाहीर करत नाही? तुम्ही फक्त केवळ मंत्री आणि मंत्र्याच्या पुत्र आणि पत्नीवर आरोप करताय किंवा तुम्ही डॉक्युमेंट देताय नाही, आपण ते डॉक्युमेंट्स बारीकीने वाचलं असेल तर मी आपल्याला हे पण डॉक्युमेंट्स दिलेले आहे की लोकल जे कमिटी असते MIDCची त्याच्यामध्ये 3 अधिकारी होते. त्यांचं नावही मी दिलेलं आहे. आणि जेव्हा हे प्रपोजल मुंबईच्या MIDC मध्ये गेलं तर कोण कोण अधिकारी याच्यामध्ये निर्णय घेणारे होते आता माझ्याकडे नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा पाठवतो किंवा पुन्हा जेव्हा तुम्ही माझ्याकडे येईल त्यांच्या सगळ्यांचं नाव मी सांगतो. एक नाव मी तुम्हाला सांगतो की जे इलेक्शन ऑफिसर होते, इलेक्शन इन्चार्ज होते या कॉन्स्टिट्युएन्सीचे, गिरासे या कॉन्स्टिट्युएन्सीचे माझ्या विरोधात जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते ते आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीचे MIDCचे रिजनल ऑफिसर होते, ते इलेक्शन ऑफिसर होते. आता मी त्यांच्याकडे खूप सारे तक्रार केली होती की कशा प्रकारे पैसे वाटण्याचं काम सुरू होता. डोणगावकर नावाच्या एका वकीलने त्याच्या ऑफिसमध्ये कशा मुस्लिम महिलांना बोलवून त्यांच्याकडून हे सगळं पैसे वाटत होते. हे आंबेडकर नगर मध्ये कशा प्रकारे त्याच्या तिकडचं कॉर्पोरेटर पैसे वाटत होता, सगळं व्हिडिओ सहित दिलं. ते इन्क्वायरी करायला पाहिजे होतं. सरकारनी जे मला पाळलं अतुल सावेंनी त्यांच्या OSD करून टाकलं त्यांना. आता ते त्यांच्या ऑफिसमध्ये आहे. तर अशा प्रकारचे उद्योग सुरू असताना अपेक्षा कुणाकडून करू मी हे सांगा तुम्ही. गिराची आरोप त्यांनी असं म्हणतायत की ती माझी जबाबदारी नाही, ती जे आराखडा तयार करण्याची एक सिस्टीम असते, एक टीम असते, त्या टीमनं ते निर्णय घेतलेला आहे की अशा पद्धतीनं ती जागा, ते अलॉटमेंट, ते आरक्षण बदलता येऊ शकतं, त्यांची काम. नाही, ते आपल्याला खोटं सांगत आहे की त्यांची सिग्नेचर जे 3 लोक होते, 3 अधिकारी होते इकडचे, की जेव्हा त्यांनी प्रस्ताव तयार केला आणि त्यांना असं वाटलं की हे जे शेद्रामध्ये जे दुसरं ट्रक टर्मिनस आहे त्याची आवश्यकता नाही आहे. आणि त्यांनी खरं सांगायचं असेल तर खोटे आकडे आपल्या हेड ऑफिसला पाठवले की 5 एकरामध्ये आपल्याला फक्त 70-80 ट्रक्स तिथे थांबतील, म्हणून आम्हाला आवश्यकता नाही आहे. तुम्ही आत्ताही गेलं, मी सगळं मीडियावाले सोबत गेले होते त्या एरियामध्ये, पूर्ण रस्त्यावर हे ट्रक्स उभे आहे. मग कोणत्या आधारावर हे यांनी सांगितलं होतं की आम्हाला या ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही? आज ते ट्रक कुठे उभे आहे तर रस्त्यावर उभे आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला उभे आहे. मग कोणत्या आधारावर तुम्हाला असं वाटलं की हे ट्रक टर्मिनस नाही? आधार एकच होता, मागणारा व्यक्ती मंत्रीचा मुलगा होता. मंत्री पॉवरफुल आहे, धमक्या देतात अधिकाऱ्यांना की तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर नेऊन उभे करणार आहे. म्हणून ते घाबरले आणि घाबरल्यानंतर मंत्र्याला कोण हे नाही म्हणणार आहे, त्यांनी सगळं हे तयार करून दिले, पाठवले.